हॅलो फ्रेंड्स, परिपूर्ण जेवण आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर फ्रेंड्स, तुम्ही नेहमी डाळ तांदळाची खिचडी तर बनवतच असाल, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडीशी वेगळी आणि पौष्टिक अशी दलियाच्या खिचडीची रेसिपी दाखवणार आहे। भरपूर भाज्या घालून केलेली ही दलियाची खिचडी चवीला तर उत्तम आहेच, त्याशिवाय त्यामध्ये खूप सारे पोषक घटक असल्यामुळे ती आपल्या आरोग्यासाठी पण अतिशय पौष्टिक अशी आहे। बऱ्याच वेळा लहान मुले भाज्या खाण्यासाठी कंटाळा करत असतात, त्यावेळी त्यांना जर अशी भरपूर भाज्या घातलेली दलियाची खिचडी तुम्ही करून दिलात तर ते नक्की आवडीने खातील। चला तर मग आता आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। तर सर्वात आधी इथे मी कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेतलेले आहे। इथे मी 1 वाटी दलिया घेतलेला आहे। दलिया म्हणजेच गहू फोडून बनवलेला जाडसर भरडा असतो। हा दलिया तुम्हाला मार्केटमध्ये अगदी सहजासहजी मिळून जाईल। तर आता हा दलिया या तुपामध्ये खरपूस भाजून घ्यायचा आहे। भाजून घेतल्यामुळे दलिया खिचडीची टेस्ट आणखीनच वाढणार आहे। दलियामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि त्याचबरोबर खूप सारे पोषक घटक असतात, त्यामुळे हा जो दलिया असतो तो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो। तर इथे अशा प्रकारे दलिया खमंग छान भाजून झालेला आहे। तर आता गॅसची फ्लेम ही बंद करून घ्यायची आहे। इथे मी दलियाला कुकरमध्ये शिजवून घेणार आहे। तर इथे 1 वाटी दलियासाठी मी 4 वाटी पाणी गरम करायला ठेवलेले आहे। आता यात 1 चमचा मीठ घालणार आहे आणि भाजून घेतलेला जो दलिया आहे तो या गरम पाण्यामध्ये घालायचा आहे। एकदा चमच्याने फिरवून घेऊन मग कुकरला झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। तर आता इथे कुकर पूर्णपणे थंड झालेला आहे, त्याचं झाकण काढून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता की दलिया हा एकदम छान आणि मऊसर असा शिजलेला आहे। त्यानंतर फोडणीसाठी इथे मी 2 चमचे तूप घातलेलं आहे। दलियाची खिचडी बनवत असताना आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे। तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता, परंतु तुपामध्येच दलिया खिचडी छान लागते। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे। त्यानंतर खडा मसाल्यामध्ये मी इथे 2 तमालपत्र, 3 ते 4 लवंग आणि काळी मिरी घेतलेली आहे। त्याचबरोबर 1 छोटा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे। हे सर्व आता या फोडणीमध्ये घालून घ्यायचे आहे। त्याचबरोबर इथे मी लसूण वाटून न घेता बारीक तुकडे करून घेतलेला आहे आणि कढीपत्त्याची काही पाने घेतलेली आहेत आणि उभ्या आकारामध्ये चिरलेल्या हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत। तर हे या फोडणीमध्ये घालून छान परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी भाज्यांमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बटाटा, बीन्स आणि गाजर घेतलेले आहेत। तर सर्वात आधी कांदा आणि गाजर या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या या दलिया खिचडीमध्ये ॲड करू शकता। त्यानंतर बटाटा, टोमॅटो, बीन्स आणि शिमला मिरची हे पण आपण या फोडणीमध्ये घालून छान प्रकारे परतून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटांपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे सर्व भाज्या परतून घ्यायच्या आहेत। आणि आता सर्वात शेवटी इथे मी फ्रोझन वाटाणा घालत आहे। खिचडी कुठलीही असो, परंतु ती वाटाण्याशिवाय अपुरीच असते। सर्व भाज्यांना छान परतून झाल्यानंतर इथे यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे। दलिया शिजवत असताना देखील आपण मिठाचा वापर केलेला आहे, तर तो वापर लक्षात ठेवूनच इथे मीठ घालायचं आहे। आता या सर्व भाज्यांना 3 ते 4 मिनिटे आपल्याला झाकण ठेवून छान वाफवून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत। त्यानंतर तुम्ही पाहू शकता की आपल्या ज्या भाज्या आहेत ते छान वाफलेल्या आहेत। तर आता आपण यामध्ये राहिलेले आपले जे मसाले आहेत ते ॲड करून घ्यायचे आहेत। तर इथे मी 1 चमचा धने पावडर घेतलेली आहे, 1 चमचा जिरे पावडर घेतलेली आहे, अर्धा छोटा चमचा हिंग घेतलेली आहे, अर्धा मोठा चमचा हळद घेतलेला आहे आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घालू शकता। आता हे सर्व मसाले आणि भाज्या आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत। सर्व भाज्या आणि मसाले व्यवस्थितपणे परतून झाल्यानंतर यामध्ये 1.5 ते 2 ग्लास एवढं गरम पाणी घालून घ्यायचं आहे। गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, इथे थंड पाणी घालायचं नाही आहे। तर इथे आता या पाण्याला जेव्हा उकळी येईल तेव्हा आपण आपला शिजवून घेतलेला जो दलिया आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे। ही जी दलियाची खिचडी आहे ती थोडीशी पातळ असेल तरच ती खायला टेस्टी लागते, म्हणून तुम्हाला जर इथे आणखीन पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही थोडंसं पाणी गरम करून आणखीन यामध्ये ॲड करू शकता। फ्रेंड्स, मी आपल्या चॅनलवरती दाल खिचडीचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर तोही व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता। तर आता इथे आपण याला झाकण ठेवून एकजीव होईपर्यंत 4 ते 5 मिनिटांपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत आणि आता यावर मी झाकण काढून घेतलेले आहे। तर तुम्ही पाहू शकता की इथे एकदम परफेक्ट अशी आपली दलिया खिचडी रेडी झालेली आहे। सर्वात शेवटी यामध्ये मी अर्धा लिंबूचा रस घालून घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। तर इथे अशा प्रकारे आपली जी दलिया खिचडी आहे ते सर्विंगसाठी रेडी आहे। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी थोडीशी मी पातळसर ठेवलेली आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची आपली दलिया खिचडीची रेसिपी नक्कीच आवडली असणार आहे आणि आवडल्यानंतर तुम्ही ही अशी दलिया खिचडी नक्की ट्राय करा।
त्याचबरोबर फ्रेंड्स, तुम्ही जेव्हा पण दलिया खिचडी सर्व करता तेव्हा त्यावरती तूप घालायला विसरू नका, कारण दलिया खिचडीची टेस्ट ही तुपामुळेच आणखीन छान लागते. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडल्यानंतर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही आणखी नवीन असाल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर सबस्क्राईब करता तेव्हा नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करायलाही विसरू नका. चला तर मग आता आपण भेटूयात अशाच एका पुढील नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.